स्वामींचे असेच मनमोहक आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळा, हा माझा संदेश तू नीट मन लावून ऐक, यातून तुला सर्व काही शिकायला मिळेल आणि तुमच्या घरात आज आनंदाची बातमी सुद्धा येईल। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। स्वामी भक्तांनो, आपण भक्ती सेवा करतो, आपले एखादे मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो। काही वेळेत आपल्या मागे जे काही संकट लागतात, ऑफिसात, घरात, समाजात अपमान होतात, तिरस्कार करणारे, त्रास देणारे वाढतात, तरीही स्वामींचीच लीला असते। कारण यामुळे आपल्या मनात जिद्द निर्माण होते आणि आहे ती संकटाची, तिरस्काराची, अपमानाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जिद्दीने पेटून उठतो आणि यशाला गवसणी घालतो। जसे पायाला काटे खडे टोचले की उन्हाचे चटके बसले की आपण पटपट चालतो, अगदी तसेच आपल्याला नक्कीच समजते आणि ही सगळी स्वामींचीच लीला असते। आपण हे समजून घ्यायचं आहे, जेव्हा सर्वांची माया संपते ना, तेव्हा स्वामींची माया ही सुरू होत असते आणि ती आपण ओळखता आली पाहिजे। स्वामी म्हणतात, तुमच्या पाठीमागे लोक काही बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही, यातच तुमचा नक्की विजय आहे आणि हाच विजय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा। योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला आपल्याकडे काही उरणारच नाही आणि काही आपण नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा ठेवू शकत नाही, कारण ते आपल्याला सर्व काही देऊन देतात। म्हणून भगवंत, ईश्वर, परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही, प्रत्येकाला आपापला देव आपल्यालाच अंतरी मिळेल। नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो, यासाठी मध्येच नामस्मरण, भक्ती, श्रद्धा सोडून भागणार नाही। नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर घडते। म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे, कारण त्याने आपण भगवंताच्या जवळ जात असतो। म्हणून आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलाय आणि आमच्या बद्दल मनात वाईट भावना ठेवणाऱ्या तुमचा आमच्या बद्दल असलेला दृष्टिकोन तुम्हाला लक लागो आम्हाला त्याचं काही फरक पडत नाही, पण आम्ही फक्त आमले चांगले कर्म करत राहू आणि रोज नित्य स्वामींचे नामस्मरण करत आयुष्य जगू आणि बाकी आमच्या जीवनाचे काय करायचे ते स्वामी नक्कीच बघून घेतील। तुम्ही नका चिंता करू, आमचे गुरु आहे भक्कम, उभे आहे आमच्या पाठीशी। असंच आपण कोणी जर आपल्यावर टीका केली त्याला म्हणायचं आहे आणि त्याला हेच सांगायचं आहे। म्हणून आज तुम्ही संघर्ष, प्रयत्न करीत आहात, लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तव्यशून्य व्यक्ती आहात, ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, दिवचलतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील। एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे। त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आहे, कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप, आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय। बस आपल्याला एवढंच लक्ष ठेवायचं आहे। म्हणून सगळ्यात सुंदर नाते हे की दोन डोळ्यांचे असते, ते एकाच वेळी उघडझाप करतात आणि एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता। म्हणून आपलंही तसंच नातं स्वामींसोबत पाहिजे आणि ते प्रेमळ सुद्धा पाहिजे। म्हणून जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही, कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा आहे की नाही ते आपल्यावर असतं आणि ते आपण ठरवायचं असतं। म्हणून आयुष्यामध्ये आपल्या दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहे। मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपापल्या स्वतःला या गोष्टीपासून नक्कीच जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा आणि मग तुम्ही नक्कीच सुखी आणि समाधानी राहाल, हे मात्र नक्कीच आहे। म्हणून काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देत असतो आणि जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो, त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच दाव आपल्यावर आजमावतात। त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली तरी ही रंग दाखवतातच। त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा, उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनत असतात, हे मात्र निश्चित आहे। म्हणून अध्यात्मात
आपल्या गुरुविषयी भाव श्रद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र तुम्ही वाचले पाहिजे. कारण गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक आहे. ग्रंथ, गोष्टी, चरित्र, कथा, लीला वर्णन म्हणजे यामुळे आपली भाव भक्ती श्रद्धा वृद्धिंगत होत असते आणि वाढत सुद्धा असते. म्हणून मनुष्याजवळ जरा का पद पैसा रंग रूप आलं की अहंकार गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात आपण नक्कीच ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळं स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी मी सर्व काही पाहून घेईल, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप संसार उभे केले आहेत. अर्थात भगवान नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे हे मात्र निश्चित. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आहेत, काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख शांती समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने ठरवायचं आहे आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न सुद्धा असतो. म्हणून आपण जीवनामध्ये परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे महारोगांचे संसार रूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन आपण करत राहिले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य ह्या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपण जीवनामध्ये परमेश्वराची भक्ती करतो, साधना करतो. तर साधना म्हणजे काय? आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मन अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि तीच आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जात असते. म्हणून तुमचा साधेपणा जो असतो ना, हे तुमचं अंतिम सौंदर्य आहे. क्षमा जी असते ना, ती परम तुमची शक्ती आहे. नम्रता जी असते हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख जी असते ती एक चांगला संबंध आहे. आणि स्वामी हे जीवनाचे कृष्ण जे वेगवेगळे मार्ग दाखवतात आणि जे वेगवेगळ्या मार्गाला आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं? मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्माला आलो, हेच पुण्य आमचं आहे. म्हणून स्वामींना आम्ही नक्कीच चरणी आम्ही अर्पण होऊन जातो आणि स्वामींना नक्कीच साक्षात नमस्कार सुद्धा करतो. कारण स्वामी आहे तर आमचं सर्व अस्तित्व आहे. कारण स्वामी शिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. स्वामी एवढं काय गोठी गोष्ट मागत नाही आम्ही. आम्हाला फक्त तुमच्या कृपेचा नक्कीच वर्षाव आमच्यावर होऊ द्या आणि आमच्यावर तुमची नक्कीच श्रद्धा पूर्णपणे राहू द्या. आणि भक्ती आम्ही जी करतोय ती तुमच्या चरणी आम्ही वाहतोय, ती तुम्ही नक्कीच स्वीकारा. ही चरणी स्वामींचरणी प्रार्थना राहील. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. ती मग प्रेम असो, नातं असो की धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींचीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. काही लोक तुम्हाला खाली टाकण्याचा प्रयत्न करतील आणि लोटण्याचा प्रयत्न करतील, पण डगमगू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जीवनात काही उलट सुलट चांगलं वाईट झालं तरी एक विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की सर्व काही ठीक करतील, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे. आणि काही नाते खूप आपल्यासाठी खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो. वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास
परंतु दुसऱ्या साईडनी तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्यालाही हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तुम्ही ओळखला तेव्हाच तुम्हाला नक्कीच सर्व काही समजेल सुद्धा. म्हणून काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील आणि नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत, म्हणून आम्ही फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवतो आणि स्वामींवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणून मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही आणि राहू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत. या सुख दुःखातून गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि तसंच आपण स्वामींची भक्ती आणि स्वामींची सेवा ही मनापासून केली पाहिजे. तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. आणि जीवनामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवता. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे की नाते संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि ते आपल्याला समजतही असते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणाचीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील सुद्धा. म्हणून एकदा एका आयुष्यात कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली आणि त्याने स्वामींना म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्र्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्र्यागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित आपली पार पडेल आणि सर्व काही गोष्टी आपल्याला भेटत जातील. आणि जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी, या प्राण्यांच्या जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात आणि त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतर भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घ्या. आणि नक्कीच तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल आणि स्वामी काय काय करू शकतात आणि कसं आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि उरतही नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास होणार. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही
तर स्वामींसाठी येथे येतो आणि स्वामींसाठीच आपण सर्व काही करायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे आपले परमेश्वर आहेत. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात आपल्याला देव दिसतो आणि देव जाणवत सुद्धा असतो. म्हणून तो देव आपण नक्की शोधायचा आहे आणि त्या देवाच्या शोधात नक्कीच आपण राहायचंय. तेव्हा आपल्याला परमार्थ लाभेल आणि भरपूर काही गोष्टी सिद्ध सुद्धा होतील. म्हणून देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र गुरुचरित्र आपण वाचायला पाहिजे आणि तो देव आपल्याला नक्कीच कळत असतो. म्हणून वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको सगळे काही तुम्हाला सोडतील, परंतु स्वामी मात्र तुम्हाला कधीच सोडणार नाही. स्वामी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे स्मरस झाले तैसे नामे केले जपता स्वामी. म्हणून तुम्ही स्वामींचं नाम हे जपत राहिलं पाहिजे. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात त्या प्रत्येक कृतींवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं, हे विसरता कामा नये. म्हणून उनके पास सबका हिसाब आहे आणि सबका हिसाब होगा हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यातील एकमात्र गुरु आणि पहिलं प्रेम म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा आशीर्वाद तुम्हाला देतील की दुसरं काही करण्याची तुमच्यावर वेळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला काही करावेही लागणार नाही. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही अंधश्रद्धा न ठेवता फक्त स्वामींचं नामस्मरण करत स्वामींची भक्ती करत राहायचे आणि कोणाच्याच तुम्ही बोलण्यात पडायचं नाही की एवढे एवढे असं करा तसं करा. काही करायची गरज नाही. स्वामींना फक्त आपले नाव घेण्याचे आवडते आणि स्वामींचे नाव घेत आपण फक्त स्वामींची सेवा करत राहायची आणि नामजप करत राहायचं आहे. मग कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्यांच्याशी मन मोकळेपणानं बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार आपलं लागत असतं. म्हणून स्वामींचे काही सुखी जीवनासाठी स्वामी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे ते तुम्ही नक्कीच ऐकायला हवी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आपल्याला स्वामींनी दिलंय. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचे योग्य क्षेम मी स्वतः पाहतो असे स्वामी महाराज म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधी पाहू नये. शेत पिकवून खा, मिळेल त्यात संतुष्ट राहा आणि सुखी समाधाने तुम्ही राहाल. मग जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग असं म्हणत आहेत. आणि भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आणि आम्ही त्याच्यासाठी लढू. म्हणून आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नाही, हम जिंदा है. हे वाक्य तुम्ही स्वामींचं ऐकलंच असेल. मग स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते आपल्या जवळच आहेत. फक्त आपल्याला त्यांना बोलवता आले पाहिजे आणि आपण कोणत्या व्यक्तीला न बोलवता ती व्यक्ती कधीच आपल्याजवळ येत नाही. म्हणून स्वामींना बोलवण्यासाठी आणि स्वामींना हाक देण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज लागणार आहे आणि ते नामस्मरण अगदी तुम्ही मनापासून करायचंय. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि तुमचे सुखी होऊन जाते. आणि स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामींची भक्ताची करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा, अनुभव सांगावे एकमेका. स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. आणि तुमचे शेवटी कल्याणच होणार आहे. कारण तुमच्यावर स्वामी कृपा असताना तुम्हाला कोणी काहीही करू शकत नाही. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामींची कृपा आपल्यावर होतच असते. म्हणून अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी
रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचे इच्छित मिळणार. फक्त न डगमगता तुम्ही वाटचाल चालू ठेवा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वचनावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. सर्व काही नीट होणार आहे. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते हे मात्र निश्चित. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतरी प्रगती न होता अधोगतीच आपले होत असते आणि शेवटी आपल्याला नक्कीच काही गोष्टींना सामोरे जावे लागत असतं. म्हणून बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतः अंतःकरणातून डुंकून बघावे, आपण किती पाण्यात आहोत. याचे उत्तर देखील तिथेच आपल्याला मिळून जाईल आणि आपल्याला सर्व काही समजून जाईल. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तळपडते तसे भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी, आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन, मन, धन पूर्णतः विसरून सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र निश्चित. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आमचे स्वामी महाराज आहेत आणि स्वामी महाराज आमच्या पाठीशी असताना आम्हाला कोणीही काही करू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका. देऊ अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे नक्कीच होणार आहे. कारण एक कर्म आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्यासोबत होत असतं हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही जसा विचार करता तेच तुमच्यासोबत होईल. यासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे आणि प्रत्येकासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे. मग त्या जागेवर कोणीही असो आणि कसंही असो, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे परंतु भविष्य उज्ज्वल असणार, एवढा विश्वास मात्र आमचा स्वामींवर आहे आणि ते स्वामी आपल्याला नक्कीच देतील हे मात्र निश्चित. म्हणून पंचभूतांचा देह उसना त्याची कल्पिती शाश्वत, जाणा हन तेचे ठकवेले. याचं तात्पर्य आहे, हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना एक दिवस पंचभूतातच विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका, देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा व आत्मकल्याण साध्य करून घ्या. नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून मनुष्य हा जन्मताच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती आपली होत असते आणि ती वाटचाल आपण करतही असतो. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो इथे. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि सर्व काही लीन करून टाकावे. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र अटळ सत्य आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होतून विसरून जाता असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामींचं काम झाल्यावर आपण कधीही स्वामींना विसरू नका. स्वामींना जे मान्य केलं आहे आणि जे तुम्ही बोलले आहेत ते पूर्ण करा आणि स्वामींची इच्छा पूर्ण करा. तुमची इच्छा 100% पूर्ण होणार आहे. म्हणून आपले पाय खेचणारे, आपल्याला खड्ड्यात टाकणारे, आपल्या वाईटावर भरपूर जण आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत कारण आमचा पाठीराखा आमचे स्वामी समर्थ आहेत आणि सर्वांचे पाठीराखे स्वामी समर्थ आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन साध्यापणाने आणि चांगल्यापणाने जगायचं आहे. इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला पण रस्ता भेटतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही
आणि आयुष्यात नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले स्वामींचा दरबार आहे आणि त्यातून आपल्याला नवी शिकवण मिळत असते. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थ बनवलं. स्वामींच्या सेवे करायला कधीच कुणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करून घेतात, हे मात्र निश्चित. आणि प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनातली ओळखत असतात. म्हणून दुःख, डिप्रेशन, टेन्शन दूर करण्यासाठी लोकांकडे भरपूर साधनं प्रकार असतील, पण आमच्याकडे रामबाण उपाय म्हणजे स्वामींचा सहवास आणि स्वामींचे नामस्मरण. बस सर्व दुःख दूर होऊन जाते आणि फक्त स्वामीच आम्हाला दिसत असतात. कारण स्वामींनी आपल्याला भरपूर काही मदत केलेली असते आणि स्वामीच आपल्या संकट काळात आपल्या पाठीमागे असतात आणि ते आपल्यासाठी धावून सुद्धा येतात. फक्त आपल्याला ते कळत न कळत आपल्याला ते समजत नाही. म्हणून स्वामी सर्व शक्तिमान असे विश्व मालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असे विकार नाहीत, हे मात्र निश्चित आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलो, संकटे आले, खचलो, आल्यांनी साथ सोडली, तेव्हा पाठीवर हात ठेवून स्वामी आम्हाला म्हणाले, मी आहे, चल उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा स्वामी राया. तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी. तुझे नाम ओठी सदा आमच्या राहो, हेच तुझ्या चरणी प्रार्थना. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोहळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला, पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? मग स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र मानावा, हे मात्र निश्चित. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघतो. आणि एक लक्षात ठेवा, आमच्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांचा पाठीशी आमचा हात आहे आणि ते आम्हाला सर्व काही देतात आणि सर्व काही आमच्या विषयी बघतात. म्हणून स्वामी बरंच अपयश, अपमान पचून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील आणि माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल, ही स्वामींकडून मी अपेक्षा ठेवतो. आणि स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा आणि तेवढंच मला द्या. माझ्यासाठी भरपूर आहे आणि भरपूर गोष्ट मला मिळाली असे मी नक्कीच समजेल. म्हणून पहिले खूप निराशाजनक जीवन होतं. डिप्रेशनमध्ये असायचो, जीवनाला काही अर्थ नव्हता, निराशेच्या गर्तेत होतो, टेन्शनमध्ये असायचो, भविष्य अंधारात दिसायचं, कोणतेच ध्येय नव्हते. परंतु स्वामी तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि माझं जीवन बदलून गेले. आता सर्व बाबतीत खूप सकारात्मक वाटतं. ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आभारी आहे स्वामी मी तुमचा आणि तुमच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की मला आणि सर्वांना, या जगातल्या सर्व लोकांना तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव असावा, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ बघतात. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय भजतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत. पण माझे स्वामींविषयी एकनिष्ठताही मला स्वामींकडे घेऊन जाते आणि स्वामीच माझ्यासाठी सर्व काही आहेत हे मी मानून घेतलं आहे. म्हणून संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल, तर खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. मग सर्व काही नीट होतं आणि सर्व काही नक्कीच चांगलं होणार आहे. म्हणून ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे, मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणून धोक्या देणाऱ्यांनी दिला, वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी माझे साथ सोडले नाही. स्वामींसोबत नक्कीच मी होतो आणि स्वामीही माझ्यासोबत तसेच नक्कीच आहेत. म्हणून कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असतात आणि सदैव ते आम्हाला नक्कीच चांगलंही म्हणत असतात. म्हणून आम्ही जेव्हा सुखात असतो किंवा दुःखात, सर्वात प्रथम हा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आणि कारण एकमात्र पाठी राखा म्हणजे आमचे स्वामी समर्थ आहेत आणि ते आमच्यासाठी सर्व काही आहेत. म्हणून स्वामी म्हणायचे की अकल से खुदा पहिचानो, म्हणजे तुमचा नक्कीच देव तुम्ही स्वतः ओळखायचा आहे. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत, तर स्वामी त्यांना अकल से खुदा पहिचानो असं सांगत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचं थोताण माजून ठेवलाय.
स्वामींचे वरील वाक्यात नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हायला लागेल. दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावली नाही आणि नक्कीच तुम्ही तेही करू नका. अंधश्रद्धा अजिबात बाळगू नका. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपण भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची, आणि तेच आपल्याला नक्कीच पुढे आयुष्यात आपल्या येणार सुद्धा आहे. म्हणून मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि स्वामींनी सेवा दर्शन चुकू नका. ते लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र तुम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू नका. ते जर विसरलात तर स्वामी त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच देतील हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी अडल्या नडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराने आभार माना. कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे आणि तुम्ही ती निवड नक्की चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे. कशाचाही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात मात्र उभे राहावे लागते आणि ते आपल्याला उभे राहायचे सुद्धा आहे. म्हणून संकटातून तारुणी आई दिली तूच मला साथ, अनंत अपराध घालून पोटी धरला माझा हात. हे स्वामी आई, आता तूच माझा श्वास, मी आयुष्यभर राहील तुझा दास. आणि असं स्वामी तुम्ही आम्हाला आयुष्यभर मदत करा. ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागत असते, तसेच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागते आणि ते शेवटी आपल्याला करावे सुद्धा लागणार आहे. कारण स्वामींचे नामस्मरण नाही केले तर आपण काहीच मिळवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना अजिबात नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून ते आपल्यावर असतं आपण काय करायचं असतं. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नकोस, तू कधी उपाशी राहणार नाही, एवढं फक्त निश्चित लक्षात ठेव. आणि तू फक्त तुझ्या मार्गाला चालत राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. स्वामी भक्तांनो, सुखाच्या मागे धावताना आपली माणसं जपायला शिका. कारण सुखाचा उपभोग घेताना सोबत प्रियजन नसतील तर ते सुखही दुःखाप्रमाणे भासेल. म्हणून सुखाच्या मागे तुम्ही नक्कीच लागलं पाहिजे आणि आपली माणसंही जपली पाहिजे. म्हणून संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते पण ज्ञान आपले रक्षण करत असते, हेही तितकेच खरे आहे. आणि तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं फार घातक मात्र आपल्या आयुष्यात असतात. आणि नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव हे काढलंच पाहिजे आणि ते आपलं वर नाव गेलंच पाहिजे. आणि इतरांविषयी तितकंच बोला जितकं स्वतःविषयी तुम्ही ऐकू शकाल. आणि स्वतःविषयी जर तुम्हाला कोणीतरी बोललं तर त्याला तुम्ही सहन करू शकाल, इतकंच तुम्ही दुसऱ्याविषयी बोलायचंय. आणि या जगात शिंपल्यासारखे खूप कमी लोक असतात जे दुसऱ्यांना मोत्यासारखा घडवायला स्वतःचा स्वार्थ मात्र बाजूला ठेवत असतात. आणि आपल्यामध्ये जबाबदारी असली की स्वप्न हवेत विरून जातात आणि नसली की माणसं भलतीकडेच भरकटत जात असतात. म्हणून माणसाने त्यांचा विचार करावा ज्यांना आपण आवडतो. नाव ठेवणारे असले काय नसले काय, त्याने असा काय फरक पडतो बरं. म्हणून समस्येचा शेवटचा उपाय म्हणजे क्षमा आहे. एकतर करा किंवा मग मागा. बस या दोन गोष्टी करा, तुम्ही आयुष्यामध्ये समाधानी राहाल. आणि अन्नाचा कण, वेळेचा क्षण आणि माणसाचं मन हे सांभाळायला जमलं की सुखाने जीवन आपल्याला नक्कीच जगता येत असतं आणि ते सुखमय जीवन आपल्याला प्राप्तही होत असतं. म्हणून इतरांना समजून घेणे हुशारी आहे, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनातले खरे ज्ञान आहे. आणि जो व्यक्ती स्वतःला समजून घेईल त्याला सर्व काही नक्कीच मिळत असते. आणि जिथे श्रद्धा आणि विश्वास यांची मुळं मजबूत असतात तिथे मानवतेच्या फांद्या थंड सावली देत असतात. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे आणि ते आपल्याला शिकायचं सुद्धा आहे. आणि आयुष्यातून भरपूर काही बोध आपल्याला घ्यायचे आहेत आणि असे बोध घेत घेत आपण स्वामींची सेवाही करायची. म्हणून स्वामींची सेवा ही फक्त निस्वार्थ मनाने करायची. जिव्हाळा असावा पक्ष्यांसारखा, माया असावी प्राण्यांसारखी आणि श्रीमंती असावी निसर्गासारखी. म्हणून पाठीवर कौतुकाची थाप देणारी माणसं परकी असतात, पण दुर्दैव असं की
डोक्याला ताप देणारी माणसं मात्र आपलीच असतात हे मात्र निश्चित आहे. आणि कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं कधी थांबत नाही आणि कोणी आहे कोणाचं म्हणून मरणं कधी लांबत नाही हे मात्र लक्षात ठेवा. आणि संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो, पण त्याच्याशी लढणारचं यशस्वी होतो आणि तो लढणारा शेवटपर्यंत टिकतही असतो. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळातही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र वळत नाही, ती चांगल्या दिशेने जात असतात. आणि एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस अत्यंत प्रिय नातंही सहज सोडत असतो आणि तोडत असतो. म्हणून जगातील सर्वात सुंदर आणि महागडी भेटवस्तू म्हणजे सहवासातल्या क्षणांची गोड आठवण असते, जी कोणीही कधीही तुमच्यापासून हिरावू घेऊ शकत नाही. आणि तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करत आहात हे मात्र निश्चित. म्हणून अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करू नका. आपल्याला जे पाहिजे त्यामागे नक्कीच तुम्ही त्यामागे धावायला शिका. आणि मित्रांनो, देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक अट घातली, जो झिजेल तोच मात्र चमकेल. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त आयुष्यामध्ये घातक असतात. म्हणून किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते. हे एक किमती सत्य आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काहीही नाही. आणि ते जीवनामध्ये प्रत्येकाच्या असायला हवं. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच यशस्वी होत नाही आणि त्यांना यशही मिळत नाही. म्हणून विश्वास कमवण्यासाठी आयुष्य खर्ची पडतं आणि गमावण्यासाठी एक क्षण पुरेसा मात्र असतो. म्हणून जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे आणि ती तुम्ही कमवलीच पाहिजे. आणि इतरांपेक्षा वेगळं असणं ही तुमची कमजोरी नसून ही तुमची ताकद मात्र आहे आणि ती ताकदच तुम्ही कमवायला हवी. म्हणून चूक जर महत्वाची असेल ना तर व्यक्तीला तुम्ही विसरून जा, आणि जर व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची असेल ना तर तुम्ही चूक विसरून जायला हवे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराशा झाला असाल तर मग तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि तुम्हाला विजय नक्कीच मिळेल. विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहायचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते आणि तेच आपल्याला जिंकवत असते. म्हणून ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते. आणि म्हणून आपण सतत थोडे थोडे नक्कीच प्रगती करत आयुष्यामध्ये जायचं आहे. आपल्याला सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही ती गोष्ट नक्कीच आवश्यक आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न सोडून देतात. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. त्यानुसार तुम्हाला जीवनात भरपूर घाव सहन करावे लागतील. मग तुम्ही त्यानुसार जगायला शिका. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे, आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि इच्छाशक्ती तुम्ही नक्कीच राखली पाहिजे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकांची मैत्री करा आणि आपले ग्रंथ वाचा आणि देवालयात जाऊन नक्कीच देवाला नमस्कार करून नक्कीच देवाची अर्चना पूजा करा आणि गुरुचरित्र वाचा. यात तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि अनुभवही तुम्हाला भरपूर काही मिळतील. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ आपल्या स्वामींमध्ये आहे आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला जातो आणि करून दिला पण आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते, कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारी जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होतही असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच आयुष्यामध्ये मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी वाटते आणि ती काजव्याची सोबत खूप आपल्यासाठी
भरपूर काही गोष्टी शिकवून जाते. म्हणून जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावत असते आणि याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होत असते आणि शेवटी आपल्याला काही कळतही नसते. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे काय करायचे हे नक्कीच शिकवत असते. आणि आपल्याला फक्त दोनच गोष्टी कळतात, गरिबाला मदत करायची आणि श्रीमंताचा माज मात्र उतरवायचा असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला जास्त महत्त्व दिलं की तो आपलं पाय पुसणं नक्कीच करून टाकत असतो. म्हणून लोक मला काय बोलतील या रोगांपासून खूप लांब राहा, कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकर बरा होत नाही आणि मग तो नक्कीच काहीतरी करत असतो आणि जीवनामध्ये चुकीच्या मार्गाला सुद्धा जात असतो. म्हणून माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो आणि शेवटपर्यंत असतो. म्हणून वाया गेलेली वेळ वाया गेलेल्या पैशांपेक्षाही वाईट असते आणि ती वेळ कधी वाया जाऊ नये आणि त्या वेळेत आपण नक्कीच काहीतरी करून दाखवलं पाहिजे. म्हणून सामर्थ्यवान असूनही नतमस्तक होणे उत्तम गुण आहे, पण महान असूनही सामान्य राहणे हा सर्वोत्तम गुण मात्र आहे आणि तो आपण नक्कीच आपल्या जीवनात अवलंबवू शकतो आणि तो आपण भरपूर काही गोष्टी त्यातून आपल्याला मिळूही शकतात. म्हणून कर्तव्य पार पाडणाऱ्यालाच हक्क गाजवण्याचा अधिकार असतो आणि तो कर्तव्य पार पाडत सुद्धा असतो. म्हणून नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात आणि ती जबाबदारीने सांभाळली पाहिजे. म्हणून प्रेम असो किंवा अन्न, जर कोणाला जास्त दिलं तर त्याची किंमत मात्र राहत नाही आणि त्याला ते कळतही नाही. म्हणून संयम ठेवा, संकटाचे दिवसही जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील आणि ते नक्कीच तुम्हाला भरपूर काही शिकवून जातील आणि जीवनाचा अनुभव देऊन जातील. म्हणून त्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका, आपल्या कामावर लक्ष ठेवा. चिकाटी हा फार लहान शब्द आहे, पण ज्याला चिकटतो त्याच्या जीवनाचं सोनं करून टाकतो आणि सोनं होतही असतं. म्हणून कोणाचंच कोणा वाचून अडत नसलं तरी दुरावलेलं माणूस विसरणं शक्य नसतं आणि ते आयुष्यामध्ये कधी शक्य होतही नाही. म्हणून 100 वेळा तुटून पडलात तरी चालेल, पण पुन्हा उभं राहण्याची आणि राहून दाखवायची तयारी मात्र आपल्या मनामध्ये आपण ठेवायची आहे आणि ते आपण करून दाखवायचं सुद्धा आहे. म्हणून जाणीव जिवंत असली की वेदना आपल्याला कमी होतात आणि आपल्याला ते कळतही नाही. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा आणि आपण जे बघू ते समोर आपल्याला दिसेल त्यावरच आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. नाहीतर कोणी काही कान भरले त्यावर अजिबात विश्वास ठेवू नये, कारण ते आपल्याला नक्कीच जीवनामध्ये संकटात टाकू शकते. म्हणून नात्यांचे शत्रू 3च असतात, अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज. हे 3 शत्रू नात्यांमध्ये भरपूर घातक असतात आणि ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना, ते कधी परिस्थितीचा विचार करत नाही, ते शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतात. म्हणून ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभंगूर थांबावं सुद्धा आणि मग आपल्याला त्यातून काहीतरी नवं शिकायला मिळत असते. म्हणून सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असत्याला साक्षीदाराची फौज उभी करावी लागते. तरी ते एक दिवस आपल्याला एकटं पाडतंच आणि ते आपण पडतो सुद्धा. म्हणून विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही आणि घडणारही नाही. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच केलं पाहिजे. म्हणून वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि आपले मन चांगल्या विचारांमध्ये नक्कीच गुंतवा, कारण आपले मन जर तुम्ही चांगल्या विचारांमध्ये गुंतवले तर तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या समजतील सुद्धा. म्हणून असंच असतं आयुष्य आपलं, पानांवर तरंगणाऱ्या दवांसारखं. कितीही त्याला थोपवलं तरी हातून निसटलेल्या क्षणांसारखं आणि तसंच आपण ते जगायचं सुद्धा असतं. म्हणून कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न करायला घाबरू नका, बिंदास प्रयत्न करा आणि जिंकलात तर तुमची नक्कीच वाहवा होईल आणि हरलात तर तुम्ही काहीतरी धडा घेऊन जाल. म्हणून सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर घ्यायची असतात आणि वेळ आल्यावर ती समजतही असतात. म्हणून ते वेळ आल्यावर समजलं की आपल्याला त्याचा अनुभवही तेवढाच येत असतो. म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणार नाही
आणि काही समजणारही नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात, पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असते. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि अनुभव आपल्याला आलाच पाहिजे. जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित नक्कीच केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि तो आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही मिळवतही असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि स्वामी समर्थ आपल्याला त्यात यश नक्कीच देतील. म्हणून वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि शेवटपर्यंत तो त्याच्यावर टिकून राहिला पाहिजे. मग पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही. आणि शेवटपर्यंत आपण हारत नाही तोपर्यंत जिंकण्याचे चान्सेस नक्कीच असतात. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावे लागतात आणि परिश्रम प्रत्येक कामासाठी घ्यावे लागतात, मग ते कोणतेही असो. म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश येत नाही आणि कधीही अपयश मिळत सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री असते आणि चांगले भविष्य आपले घडत असते. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून आपण काढून टाकले पाहिजे. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण नक्कीच प्रयत्न आयुष्यात करायला हवा. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान हे नक्कीच टाळता येते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपल्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे आपल्याला शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहत असते. आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो आणि शेवटपर्यंत त्यावर आपण टिकत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या पायऱ्या चढल्या तरच आपण शिखरापर्यंत पोहोचत असतो. आणि तसेच आपल्याला जीवनात यशही मिळत असते. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीमध्ये लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढेल आणि तो शेवटपर्यंत टिकेल. म्हणून भूतकाळात जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपण फक्त वर्तमान काळात जगलं पाहिजे आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची जिद्द आणि ताकद सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे नेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होतो. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आयुष्यात शक्य होत असते. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत नक्कीच करत असतो.
आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजू दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुम्हाला ती कळणारही नाही. म्हणून दुसऱ्याची तुलना कधीही करू नका. आपल्यामध्ये काय आहे आणि नवीन आपण काय शिकू शकतो यावर आपण जास्त भर दिले पाहिजे. आणि जशाच तसं राहिलेलं चांगलं असतं तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागत असतात. नाहीतर चांगुलपणाचा फायदा ते मात्र घेत असतात. आणि कोणतीही सवय इतकी मोठी नसते की जी सोडता येत नाही. फक्त मनापासून एक ठाम निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मग ती सवय आपण नक्कीच सोडू शकतो. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग असतो आणि त्याला किंमतही असते. म्हणून अनुभवाचा आरसा आपल्याजवळ असला की अडचणींचा मेकअप नक्कीच आपल्याला करता येतो. आणि म्हणून वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो की न देवो, पण चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि खरी नाती नेहमीच साथ देतात आणि शेवटपर्यंत टिकून राहतात. म्हणून भक्ती हा असा मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो आणि आपण शेवटपर्यंत नम्र असतो सुद्धा. म्हणून या जगात सत्यापेक्षा गोड कोणतेही फळ नाही. आणि खोटं तुम्ही कितीही बोला पण त्याचं काही भविष्य नाही आणि ते भविष्य उरणारही नाही. म्हणून वेळ कोणाचंही सारखी राहत नाही. कारण रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडवलेलं असतं आणि त्यांना कर्माची फळं ही नक्कीच भेटलेली असतात. म्हणून काही लोकांना नाती तुटली तरी चालतात पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना जमत नाही आणि ते करतही नाही. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही आणि कोणताही विचार त्यांच्या वाट्याला सुद्धा येत नाही. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं आणि ते नक्कीच आपण अनुभवावरून करू शकतो. म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवायचा आणि देवाच्या भरोशावर आपण राहायचं आहे. देव सगळं काही नीट करणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे आणि याला आपण महत्त्व दिलं सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावेत. कारण गरज संपते पण सवय सुटत नाही. म्हणून सवयीसारखी आपण मित्र आपल्या जवळ ठेवले पाहिजेत आणि शब्दांना उच्चारण्याआधी त्यांना तपासून घ्या. कारण कुठलाच कोडरवर जिभेवर चालत नाही हे मात्र निश्चित. आणि उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही तुमचं अवघड होऊन बसेल आणि तुम्हाला काही समजणार देखील नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हा एकमेव पर्याय असतो आणि तो आपल्याला वरती घेऊन जात असतो. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देत असतात आणि तेच आपल्याला जीवनामध्ये अनुभवही देत असतात. म्हणून अपयश आणि यशाच्या वाटा बंद होत नाहीत तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाण्याचा मार्ग हा निर्माण करू शकतो आणि तो आपण निर्माण केला सुद्धा पाहिजे. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला कधीच येणार नाही आणि कधीच मिळणार सुद्धा नाही. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये केला पाहिजे. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते. ते सत्य कोणीही नाकारू शकत नाही आणि ते सत्य नक्कीच वर सुद्धा येत असते. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम मात्र जीवनामध्ये करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे आणि न थांबता प्रयत्नही आपण केले पाहिजे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम आपण करत राहिले पाहिजे. कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देते. आणि दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते आणि आयुष्यामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडवून आणत असते. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि ती तुटून जात असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता
स्वतःवर विश्वास ठेवून जीवनात आपण चांगली कामगिरी करून चांगले जीवन जगले पाहिजे. तरच आपल्याला चांगल्या कामाची आणि चांगल्या जीवनाची सवय होणार आहे आणि आपण कुणावरही विश्वास ठेवून चालणार नाही. आपण फक्त चांगल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आणि चांगल्या व्यक्तीसोबत आपण राहायचं. बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीही करू नका आणि मनामध्येही आणू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो आणि जीवनामध्ये आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरेच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि त्यांना भेटतही नसतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगा आणि ते जीवन तुम्ही अनमोलरित्या जगू शकाल आणि अनुभवही घेऊ शकाल. म्हणून एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज फक्त असते आणि तीच गरज आपल्याला नक्कीच पूर्ण करायची असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते आणि जगू आपण नक्की जीवन नक्की नवीन शकतो. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका आणि ते मिळवूनच राहा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि तुम्हाला कोणतेही यश नक्कीच हमखास मिळू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. पण त्यामुळे तुम्ही ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो आणि त्यासाठी स्वामींचे आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीमागे असतात. आणि स्वामींचे आशीर्वाद असल्यावर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आणि होणारही नाही. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपले चांगले दिवस आणून देतात आणि चांगले जीवन आपल्यासाठी ते जगत असतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देते आणि ते ध्येय आपण जीवनामध्ये नक्कीच गाठू शकतो. आणि संघर्षाच्या काळात हार मानू नका. तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते आणि संघर्षावर मात करण्यासाठी ते आपल्या जीवनात बळ देत असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण समस्यावर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देईल आणि ते प्रयत्न आपण चांगल्या रीतीने पार पाडू शकतो. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट आपल्याला भरपूर काही जीवनात करावे लागतील. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड आपण करत असतो. पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणाने करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून करेल आणि जग स्वतःहून तुम्हाला नक्कीच पुढाकार देईल. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्याला प्रगतीस कारणीभूत ठरतो आणि आपली प्रगती त्यामुळेच होत असते. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका कधीच आणू नका. कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपल्याला फक्त आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि कधीही न डगमगता आपण काम हे आपलं सुरू ठेवलं पाहिजे आणि आपल्याला तेच काम पुढे घेऊन जाणार आहे याचं फक्त तुम्ही नक्कीच भान ठेवलं पाहिजे. यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांची प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल
तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो आणि आपल्याला यश नक्कीच गाठू शकतं. म्हणून स्वतःमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल आणि तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच ताकदही निर्माण करावी लागेल. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करतो आणि बारकाईने ती परिस्थिती आपण हाताळून नक्कीच जीवनात चांगली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामांमध्ये सहभागी आपण झाले पाहिजे. तुमची प्रगती निश्चित होईल आणि तुमच्या प्रगतीला कोणताही अडथळाही येणार नाही. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करायचे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि चांगले कामाला मागे खेचण्यासाठी भरपूर काही लोक आडवी येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी मात्र होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्यात ठेवावी लागते. आणि ती तयारी असली की आपल्याला सर्व साथ द्यायला तयारच असतात. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे आणि उच्च विचारच आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. म्हणून वाचनाची आवड निर्माण करा. नक्कीच गुरुचरित्र वाचा आणि देवांचे नक्कीच अभंग वाचा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्या अनुभवासही येतील आणि त्या गोष्टी अनुभवास आल्यामुळे तुम्ही प्रगतीच्या वाटचालीस व्हाल. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास तुम्हाला सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घेतली. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्याची आणि अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. आणि ती वेळ देऊन आपण जर मेहनत केली तर आपल्याला यश हे हमखास मिळणार आहे. फक्त आपण आपल्या ध्येयावर नक्कीच एका टोकाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. म्हणून आपण फक्त त्या दिशेने वाटचाल केली तर आपल्याला भरपूर काही गोष्टी या समजत जातील आणि भरपूर काही गोष्टींना आपण नक्कीच मिळवू शकतो. म्हणून काळजीमुक्त होण्याचा जादुई मंत्र आहे आणि काळजी तुम्ही कधीच करायची नाही. आणि जास्त काळजी करून आपले काहीही साध्य होत नसते. आपल्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकाव्या लागतात आणि त्यांचं फळ हे आपल्या जीवनामध्येच मिळत असतं. म्हणून काळजी करून काही होणार नाही आणि त्याने काही साध्यही होत नसते. म्हणून आपण फक्त आपल्या जीवनाकडे चांगल्या बारकाईने लक्ष दिले पाहिजे आणि बारकाईने लक्ष दिले तर आपण नक्कीच जीवनामध्ये चांगल्या गोष्टी या साध्य करू शकतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.